यावे पवित्र आत्म्या यावे, यावे पवित्र आत्म्या यावे, यावे पवित्र आत्म्या यावे, दिव्य प्रकाशा पसरित यावे, पतित जनांच्या जनका यावे, यावे पवित्र आत्म्या यावे, यावे पवित्र आत्म्या यावे. पवित्र आत्म्याच्या आगमनाची तयारी आपण सुरू केलेली आहे आणि ह्या तयारीचा भाग म्हणूनच पवित्र आत्म्याठायी नवजीवन म्हणजे नक्की काय असतं ते आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. कॅरिझमॅटिक वर्तुळामध्ये एकूण 4 गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये वर्ड, वर्शिप, फेलोशिप आणि सर्व्हिस असे 4 इंग्रजी शब्द वापरले जातात. वर्ड म्हटल्यानंतर शब्द, प्रभू शब्द. वर्शिप म्हटल्यानंतर उपासना म्हणजे पवित्र मिस्साबली. फेलोशिप म्हटल्यानंतर सामुदायिक भावना, समूह भावना, ऐक्याची भावना. आणि सर्व्हिस म्हटल्यानंतर सेवा किंवा परमेश्वराने दिलेल्या कृपादानांचा वापर करून मानवजातीची सेवा करणं. ह्या 4ही गोष्टींमध्ये जेव्हा माणूस वाढत राहतो तेव्हा तो पवित्र आत्म्याठायी नवीन जीवन जगत आहे असं आपण म्हणू शकतो. वर्ड किंवा प्रभू शब्द. पवित्र आत्मा हा प्रभू शब्दाचा प्रेरणादायी असा प्रेरक आहे. तोच लेखक आहे. त्यानेच मानवी लेखकांना प्रेरणा दिली आणि आपल्या हातामध्ये प्रभूचा शब्द आला. तो प्रभूचा शब्द भाषांतरित केला गेला आणि आता प्रसारित केला जात आहे. आपण जेव्हा प्रभूचा शब्द वाचत असतो तेव्हा साक्षात परमेश्वराचा पवित्र आत्मा आपल्याला त्याचा अर्थ समजावून सांगत असतो. म्हणूनच बायबल वाचनाआधी पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करायची असते की हे पवित्र आत्म्या ये, माझ्या मेंदूचा ताबा घे. हे पवित्र आत्म्या ये, माझ्या डोळ्यांचा ताबा घे. हे पवित्र आत्म्या ये, माझी आकलनशक्ती, ग्रहणशक्ती, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती आणि इच्छाशक्ती ह्यांचा ताबा घे. जे मी वाचत आहे ते मला व्यवस्थितपणे समजू दे. अशा प्रकारे नियमितपणे परमेश्वराचा शब्द जर आपण वाचत राहिलो तर आपला आत्मा अंतर्यामी भक्कम बनत जातो. हा शब्द जेव्हा देह धारण करतो तेव्हा तो जिवंत भाकरीच्या रूपात पवित्र मिस्साबलीमध्ये आपल्यासाठी उपस्थित असतो. म्हणून नियमितपणे पवित्र मिस्साबलीला उपस्थित राहणं आणि त्या ठिकाणी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रभू शब्दविधी, पश्चातापविधी, अर्पणविधी, ख्रिस्त शरीर स्वीकार विधी आणि निरोपविधी अशा संपूर्ण विधीमध्ये अगदी मनापासून सहभागी व्हायचं आणि त्याद्वारे पवित्र आत्म्याचा स्पर्श अनुभवण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर आहे सहभागिता, की आपण सर्वजण ख्रिस्ताचे शरीर आहोत. ख्रिस्त हा मस्तक आहे आणि आपण त्याचे अवयव आहोत. अवयव म्हणून आपण डोक्याशी जोडले गेलेलो आहोत. एक अवयव दुसऱ्या अवयवाला सांगू शकत नाही की मला तुझी गरज नाही. एक अवयव दुखावला तर संपूर्ण शरीर दुखावतं. एक शरीर, एक देह होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहवासात राहणं जेवढं महत्त्वाचं असतं तसंच एक शरीर ही भावना अनुभवण्यासाठी समुदायाच्या सतत संपर्कात राहणं गरजेचं असतं. म्हणूनच आठवड्यातून एकदा
रविवारच्या दिवशी पवित्र मिस्सा बलीमध्ये सहभागी होऊन ही सामुदायिक समूह भावना, सहभागितीची भावना आपण जोपासत राहिलं पाहिजे. अशा प्रकारे प्रभू शब्द आणि उपासना आणि समूह भावना जोपासत राहिल्यानंतर त्याला आलेलं सुंदर फळ असतं सेवेचं, की माणूस आपोआपच परमेश्वराने दिलेल्या कृपादानांचा वापर करण्यासाठी प्रयत्नशील राहतो. मग कोण गायक असतो, कोण सेवक असतो, कोण कार्यकर्ता असतो, कोण लेखक असतो, कोण वक्ता असतो, कोण चित्रकार असतो, कोण संगीतकार असतो. ज्याला देवाने जे दान दिलेलं आहे त्या कृपादानांचा वापर सार्वजनिक हितासाठी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आपण करायला हवं आहे. अशा प्रकारचं जीवन हे पवित्र आत्म्याठायी नवजीवन असतं. ते जगण्यास प्रभूची कृपा मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.